नमस्कार मित्रांनो, जून महिना जवळ आलेला आहे आणि आता खरी धावपळ सुरू झालेली आहे. कोण बाजरी पेरत आहे, कोण तूर पेरत आहे आणि आम्ही विचार करत आहे मका लावायचा. पण मित्रांनो, मका म्हणजे फक्त पीक नाही, ही एक मोठी रिस्क आहे. खर्च मक्याला जास्त आहे, खत जास्त लागते, पाणीही जास्त लागतं. पण जर पीक चांगलं आलं तर कमाई पण भारी होऊ शकते. मित्रांनो, आता खूप शेतकरी मक्याकडे वळत आहेत, कारण मार्केटमध्ये मागणी वाढत आहे. जनावरांचा चारा असो किंवा जनावरांसाठी भरडा करायचा असो, जनावरांसाठी मका चारायचा असो, मक्याला कायम डिमांड असते आणि योग्य व्यवस्थापन केलं तर प्रोडक्शन पण चांगलं मिळतं. मका लावायचा म्हटलं की आधी जमीन तयारी भारी लागते. नांगरणी, रोटावेटर, सरी काढणं सगळं व्यवस्थित करावं लागतं, कारण सुरुवात चांगली झाली तर पुढचं पीक मजबूत राहतं. मका म्हणजे पाण्याचं प्लॅनिंग. सुरुवातीला उगवण व्यवस्थित झाली पाहिजे आणि वेळेवर पाणी मिळालं तर जोरात वाढ होते. एकदा मका उभा राहिला की शेत पूर्ण हिरवं दिसायला लागतं. पण खरी गोष्ट सांगायची तर मक्याचा खर्च कमी नाही. बी बियाणं, खते, औषधी, मजुरी सगळं धरलं की सुरुवातीलाच भरपूर पैसा लागतो. आणि शेतीमध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे रिस्क. कधी पाऊस कमी, कधी रोग, कधी मार्केट भाव कमी, कधी पूर्ण मेहनत करूनही प्रॉफिट मिळत नाही. म्हणून मका घेताना प्लॅनिंग आणि धीर दोन्ही लागतात. पण मित्रांनो, शेतकरी कधी हार मानत नाही. दरवर्षी नवीन आशा घेऊन पुन्हा पेरणी करतो, कारण एक दिवस हीच मेहनत मोठं फळ देईल ही आशा असते. आणि यावर्षी मक्याचा पूर्ण प्रवास आणि शेतीचा पूर्ण प्रवास व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. पेरणीपासून पहिल्या खतापर्यंत, पहिल्या पावसापासून हार्वेस्टपर्यंत सगळं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आता सुरू होणार आहे खरी शेती आणि खरा संघर्ष. थँक्यू.